परफेक्ट 6 वाजता सुरुवात करत आहोत. वेदू हरवलाय. काहीच ताकद नाही उरली. बेकार अटकलो आम्ही. साष्टांग दर्शनाचा ह्या देव पूजनाचा हा दैव योग भाग्यात यावा. ध्वज उंच उंच भगवा हा वंदनीय भगवा हा आसमंत भगवा कराया. जन्म सार्थ करण्यासी प्रार्थना ही चरणासी प्राण अर्पण्याचा सन्मान दे. एक शस्त्र एक अस्त्र शूरवीर छत्रपती धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ छत्रपती मराठ्यांची तू आगरे. माय भवानीचा तू आगरे. कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत छत्रपती अंगनीय क्षत्रिय कुलावतंस छत्रपती मराठ्यांची तू आगरे. माय भवानीचा तू आगरे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सेकंड पार्टमध्ये ब्लॉगमध्ये. तर आत्ता आमच्या सगळ्यांची आंघोळ झाली आहे आणि हा बघा अर्धा तासानंतर आला आहे बाहेर. आता बाकीचे सगळे पण चालले आहेत पटापट. आणि आता वाजले आहेत सकाळचे 11. 1-1.5 तास नंतर आम्ही निघणार आहोत. आता 1 किंवा 1-1.5 किंवा 2च्या आसपास आम्ही निघू. तर आता ती सगळी तयारी चालू आहे. तर आता पुढचे जे पण अपडेट्स असतील मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता जरा घाई सुरू झाली आमची. शूजच विसरलेलो घालायला. आम्हाला 1 वाजता निघायचं होतं, आता वाजले 2 वाजून गेले. तर आता आपण निघतोय, बाहेर सगळे रेडी आहेत. तुम्हाला मी दाखवतो आता काय चाललं. चला. तर मित्रांनो, आता आपली तयारी झाली आणि आता निघायची वेळ झाली आहे. हे बघा आपली टीम बघा. घेतलाय चला. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2 आणि आता निघतोय आम्ही. जरा लेट चाललोय आम्ही ऑलरेडी. तर आता बघूया. पेट्रोल वगैरे पण भरलं आहे. आम्ही एक्स्ट्रा पण पेट्रोल घेतलं कारण इथे पेट्रोल पंपचं शॉर्टेज आहे. तर आता बघूया. हे बघा इकडे आणि अजून 1-2 बाईक बाहेर आहेत. सगळे निघालेत. ओय चला लवकर. मला बाईकवर घे. अरे आपण स्कूटीवर जा. मी नाही का बस. अरे मला व्हिडिओ काढायची आहे, मग नंतर मी बसेन. तर मित्रांनो, हे बघा तुम्ही वातावरण बघा. पूर्ण जल्लोषाचं वातावरण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपली मागे पूर्ण टीम येते आणि आता आम्ही निघालोय रायगडच्या दिशेने. आता आम्ही एवढे लोक पुढे आलो आहोत आणि बाकीचे 2 जण आपले मागेच राहिलेत. तर आता आम्हाला थांबावं लागतं त्यांच्यासाठी. आणि आमच्या सुजलची शाळा. सुजल एकदम शांत आहे रे. इथे काय आवाजच नाही कसला. तर मित्रांनो, आता मी चालवतोय बाईक. 4 वर्षानंतर मी आता चालवतोय, पण मजा आहे. इज्जत आहे हा. रस्ता तर दाखव पुढचा. आता आपल्याला 1 तास झालाय निघून. आणि हे बघा एक शॉर्ट ब्रेकसाठी आपण थांबलोय. आणि आम्ही जिथे थांबलो तिथे तुम्ही व्ह्यू बघा. फक्त व्ह्यू बघा. आयुष्य हे जगन्नाथ रे. कोलुगुडे ब्रदर्स. तर मित्रांनो, आता आम्ही एका जागी आलोय, थांबलोय आणि अर्धे लोक गेलेत पेट्रोल भरायला. थोडा पेट्रोलचा इश्यू आहे म्हणून. आणि ते आता करून आम्ही परत रायगडला निघणार. हे बघा काय चाललंय इकडे. अरे पाजी सत श्री अकाल. जय महाराष्ट्र. अरे काय म्हटलास. अरे ते टेम्पो चालवणारे पाहिजे ना, तशी ऊन लागत नाही ते तिथं जाऊन बांध मला. मित्रांनो, मुंबईत गुलाल मिळत नव्हता, भरपूर प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे मग आम्ही आता महाड सिटीमध्ये आलो आणि मग तिथे आम्ही गुलाल घेतला. दादाची ओळख होती तिथे, इथून आम्ही गुलाल घेतला. नाहीतर आम्हाला असंच जावं लागलं असतं. तर आता गुलाल घेतलाय. आता बघूया आता पुढचा प्रवास. आता अजून 1 तास तरी लागेल रायगडला पोचायला. गरम म्हणजे वाफ तर नाही. क्या बोलते यश बॉय. अरे भाई मजा आली. मजा येते. गरमी खूप आहे पण ठीक आहे. बघा ना तर किती वाजलेत. तर वाजलेत संध्याकाळचे 3:30-4 वाजले. अजून आपल्याला 1 तास लागणार. अजून 1 तास लागेल. 1 तासामध्ये आम्ही पोहोचू रायगड. आता बघा ना लोकांची गर्दी पण सुरू झाली. एक थोडासा शॉर्ट ब्रेकसाठी थांबलोय. हे बघा ऊसाचा रस बनवतात एकदम फ्रेश.
तो पिऊन आता आम्ही निघणार लगेच. सगळेचे चेहरे बघा, सगळे आताच थकलेले आहेत उन्हामुळे. काय गणूबाई कसं वाटतंय? एक नंबर ना. ओमकार भाऊ कसं वाटतंय? वेदू भाऊ मजेत मजेत, सगळे मजेत आहेत आतापर्यंत. पुढे पण मजेतच असतील, फक्त बघूया आता. उन्हाळी तर हा असणार. आता चेहरे बघून ठेवा सगळ्यांचे एक्साइटेड. आणि उद्या मी तुम्हाला याच वेळी याच टाइमला चेहरे दाखवतो सगळ्यांचे, तेव्हा मजा येईल. हे बघा आलंय आपला स्पेशल. हे दमलेल्या माणसांना पहिले द्या. झोपून दमले असतील, हे बघा. तुला उसाचा रसाची टेस्ट नाही कळत आहे? माझी बाथरूमला गेलो तेव्हा सर्दी गेली. बरोबर, झूठ बोल रहा है. थँक्यू. कसं वाटतंय? रिफ्रेशमेंट आहे की नाही देवांग भाऊ? एकदम असं आतडी बन सगळा थंड असं हलू पूर्ण कुलिंग झाला आत. नॅचरल कुलंट. तर मित्रांनो, आता आपण ऑलमोस्ट रायगड किल्ल्याजवळ आलोय, पण त्याआधी आपण एका ठिकाणी थांबलोय. ते म्हणजे वाळवण कुंडी. हे बघा, खूप मस्त मंदिर आहे. मी एकदा आलोय आधी, आता परत एकदा आलोय. हे बघा असेल रायगड किल्ला. पण इथे मी तुम्हाला एकदम खास दाखवतो गोष्ट, ती तुम्ही बघितली असेल कदाचित इंस्टाग्रामवरती. ते म्हणजे हे बघा, इथून तुम्हाला महाराज दिसतो. हे बघा, हुबेहूब महाराजांचा चेहरा आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप अप्रतिम जागा आहे. तर आता दर्शन घेऊया आणि पटापट निघूया. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन घेऊन झालंय. आता आम्ही सगळे निघालोय रायगडावरती. हे बघा, ते हे जे तुम्हाला दाखवलं मी, आणि हा बघा, हा बाजूला जो आहे तो रायगड आहे. इथे जो दिसतोय तुम्हाला तो टकमक टोक आहे. जाऊया आता आपण तिथेच, तोच आहे. ही आपली सुस्त गँग बघा, आणि यांना रायगड चढायचं आहे. एवढ्यातच दमले. काय देवांग भाऊ, दमलात? नाही, आता सुरुवात आहे, अजून खूप याचा चेहरा बघूनच सांगतील माणसं कोण दमलंय. कोण दमले. हा हेवा हा आहे कालच्या ब्लॉग मध्ये आहे. मित्रांनो, हा व्ह्यू बघा, व्ह्यू. आम्ही पूर्ण सगळ्या साईडून डोंगर आहेत, त्याच्यामध्ये आहोत आम्ही. हे बघा. तर मित्रांनो, आता एक 15 ते 20 मिनिटात आपण रायगडावर पोहोचतोय, म्हणजे पायथ्याला पोहोचतोय. तिथून मग आपण चढायला सुरुवात करणार. हे बघा, यांचा टाइमपास बघा, तुम्हीच टाइमपास करताय. मित्रांनो, आमच्याकडे कारने येण्याचा ऑप्शन होता, पण तरी आम्ही बाईकने आलोय. आणि आम्हाला 0 रिग्रेट आहे, कारण बाईकने जी मजा आहे ना, ती कशात नाही आहे. हे तुम्ही बघणारे जे आहात ते पण सांगू शकता, त्यांना पण माहिती आहे. जे मुलं आहेत त्यांना आवड. बघा ना, माझ्या मागे व्ह्यू बघा तुम्ही, सगळीकडून तुम्हाला व्ह्यू आहे. 360 डिग्री व्ह्यू आहे. हे बघा, सगळीकडून व्ह्यू आहे तुम्हाला. हा रस्ता थोडासा खराब आहे, बाकी ओव्हरऑल सगळं चांगले. आता वाजलेत बघा, संध्याकाळचे 5 वाजले. मित्रांनो, आम्ही ज्या रस्त्याने चाललोय त्या रस्त्यावर मोजून 4 ते 5च गाड्या आहेत, त्यापेक्षा जास्त गाड्याच नाही. तर तुम्हाला जर हा रस्ता माहीत नसेल तर मी तो तुम्हाला सांगणारच नाही. आय एम रिअली सॉरी, कारण मला पण नाही माहिती कसा आहे रस्ता. मित्रांनो, आता माझी एक्साइटमेंट खूप वाढली आहे, कारण माझ्या मागे जो डोंगर आहे तो कुठला साधा डोंगर नसून तो रायगड किल्ला आहे. हा रायगड किल्ला आहे. ही किल्ल्याची मागची बाजू आहे, अभेद्य रायगड. मित्रांनो, आम्ही किल्ल्याच्या इतक्या जवळ आहोत, पण या रस्त्यावर बघा तुम्हाला कोणीच दिसणार नाही. ह्या दोन्ही आपल्या गाड्या आहेत, आणि मागे तो एक येतोय, ती पण आपली गाडी. ए ऑफरोडिंग, हा ऑफरोडिंग. हे लोक आता पडलेत, जस्ट पडलेत. तेवढं चालतं. पाऊस भरलाय.
मित्रांनो पाऊस येऊ शकतो, पाऊस येण्याची शक्यता खूप लोकांनी दिली आहे. आणि जे गडावरती ऑलरेडी गेलेत म्हणजे 3 तारखेला 4 तारखेला त्यांनी पण सांगितलं की पाऊस येऊ शकतो. तर आम्ही त्या तयारीनेच चाललो आहोत, कारण पावसाळा तर काही ऑप्शन नाही. हां मित्रांनो, जसा जसा गड जवळ येतोय हा बघा, माणसं दिसत आहेत. हा एकदम बारीक बारीक दिसत आहेत. हे बघा सगळे माणसं चालले आहेत वरती. मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहोत आणि गडावरची गर्दी आम्हाला इथून दिसते आहे. माणसं एकदम असे बारीक मुंग्यांसारखी दिसत आहेत. आणि हे बघा मागे एक गाडी आहे आणि पुढे एक गाडी आहे. हा आपला ही बघा माणसं दिसत आहेत का? माझ्या मागे तुम्हाला जो दिसतोय डोंगर, तो रायगड किल्ल्याचा टकमकतो आहे. तिथून कैद्यांना शिक्षा मिळायची, गुन्हेगारांना शिक्षा मिळायची. हा बघा टकमकतो. थोडासा एक छोटासा ब्रेक आणि मग आम्ही गड चढायला घेणार आहोत. हा इथे आवाज येतोय. कसं वाटतंय का? मस्त आलोय आता गडाजवळ एकदम. तर आता चांगला वाटतंय. आता एनर्जी आली थोडी. आई है एनर्जी आई है. बस बस बस. तर मित्रांनो, आता आपण एका छोट्या ब्रेक नंतर पुन्हा निघालो आहोत आणि पाऊस ऑलमोस्ट सुरू झाला आहे. तुम्हाला दिसणार नाही, पण पुढे जर जास्त जोरात पडायला लागला तर दाखवू क्या कुछ नहीं होता है. तर मित्रांनो, फायनली 3 तासानंतर आपल्या घरातून आपण इथे आलो आहे. 3 नाही, 4 तास लागलेले आपल्याला. 4 तास लागले. हां 4 तास लागले. थोडा जास्तच वेळ लागला, पण आम्ही आरामात आलो, रिलॅक्समध्ये आलो. असं काही खायचं हे पोलीस बंदी आहे. पोलीस बंदी आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे बाईक पार्क करून आपल्या हे बघा रायगड किल्ल्यावर जायला सुरुवात करतो. हे बघा माणसं बघा कशी चालतात. मित्रांनो, आता आपण परफेक्ट 6 वाजता सुरुवात करत आहोत गड चालायला. म्हणजे आता इथून आम्ही नाणे दरवाजापर्यंत पोचू आणि मग तिथून मेन गड चढायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आता 6:25 झालेत आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे. आता बघूया किती वेळ लागतो. 2 तास 3 तास माहीत नाही. गर्दी तर आहे, पण बघूया. हे बघा गर्दी बऱ्यापैकी आहे. मित्रांनो, नाणे दरवाजा आलाय. हा दरवाजा महाराजांच्या टायमापासून आहे. महाराज इथून येत जात करायचे. हो दगड पण. जय तर मित्रांनो, अजून अर्धा रस्ता पण नाही झालाय. अर्धा गड पण आम्ही नाही चढलो आणि आमची अशी वाट लागली आहे ना. पण एक्साइटमेंट आहे, जोश आहे. एकही व्यक्तीतून शिवगर्जना केल्याशिवाय जात नाही. गड एकदम उत्साहाने भरलेला आहे बघा. बऱ्यापैकी आम्ही हाईटवर आलेलो आहोत. मित्रांनो, हे बघा पूर्ण पुढे ट्रॅफिक जाम झालं. एक माणूस नाही आलं ते, म्हणून आम्ही सगळे आपली टीम इथे बसली आहे सगळी. आणि इथे व्ह्यू बघा तुम्ही. ही आपली बॅग फुल पॅक आहे मित्रांनो, फुल पॅक आहे बघा. मित्रांनो हे बघा. मित्रांनो, आमचा एक सवंगडी हरवलाय. वेदू हरवलाय. कुठे गेलाय तेच नाही माहिती. तो पण नवीन आहे. हे आवाज दे ना त्याला. ए वेदू. हो हा बघा भेटला. वेदू भेटला. वेदू सापडला. ये किती ना 1 तासानंतर सापडलाय. 10 मिनिटं. 10 मिनिटं. मला मी कसं ओळखलाय हात असा बघितला.
मित्रांनो अनकंट्रोलेबल गर्दी झाली आहे. हे बघा कंट्रोल होत नाही. 2 तास झाले पण अजून लाईन हलत नाही. तर आम्ही हे बघा निवांत बसलोय. सगळेजण लाईन तोडून येत आहेत. आम्ही रॅलिंगच्या बाहेर इथे बसलोय. यावर्षी आणि आमची टीम पूर्ण त्या साईडला आहे. त्यावर्षी प्रमाणाच्या बाहेर गेली गर्दी. मित्रांनो रात्रीचे 10 वाजत आम्ही अजून गडावर पोहोचलो नाही होते. बघा पूर्ण एनर्जी ड्रेन आहे. पूर्ण काहीच ताकद नाही उरली आहे. खूप गड चढायचा बाकी आहे. अजून अर्धा बाकी आहे. अर्धा बाकी. 6 वाजता निघालेलो. आता वाजले 10. आत्ताचा महाद्वार आला. मित्रांनो आता आम्ही जस्ट आलोय रायगडाच्या महाद्वाराकडे. आणि हे बघा आमची जीव वाट लागली आहे. पण जे सॅटिस्फॅक्शन आता आम्हाला मिळतं आहे फक्त द्वार बघू. हा द्वार बघा. फक्त द्वार बघितले आम्ही. अजून राजसदर नगरखाना काही बघितलंच नाही अजून. हे बघा असं आहे हा. आणि अजून माणसं चढतातच आहेत. आता वाजलेत रात्रीचे 10:30. आता आम्ही महाद्वार क्रॉस केला. हे बघा अजून बराच चढायचा बाकी आहे. हे बघा आम्ही इथे आलो आहेत आता. आणि हे आमच्या आधी आलेले. त्यांना लागली भूक. तर मित्रांनो आता आम्ही जेवणासाठी थांबलोय. आणि बाकी सगळं तर झालंय. बाकी हे बघा सगळे जेवणासाठी थांबलेत. लोक म्हणतात की जेवायला आपण इथेच बसूया. पण माझं असं म्हणणं आहे की म्हणजे आम्ही लोक असं म्हणतोय की वर जाऊया. कडक वाजवतो रे तू. अजून लोक चालतायत. आणि हे बघा आम्ही ऑलमोस्ट आलोय. अजून थोडं शक्ती संपली. गणू भाई काय झालं? बस झालं नाही होते परत नको. काय झालं सुजल भाऊ? टाकून देतो. नाही होते यार. आता हे पडलो असतो. मित्रांनो आता ऑलमोस्ट पोहोचलो आम्ही. हालत बघा. ढग दिसतील काय? ढग स्वर्ग. आणि आता नाही होते. अरे बॅग पण अशी आहे ना. अरे बॅग तो दुसरा हँडल पण नाही. दोन्ही हँडल तुटले. हो ही बॅग फेकून द्यायची. कसं वाटतंय? बस झाला आता. अजून नाही होणार. थकलोय मी पूर्णपणे. काय झालं देवांग? ऑलमोस्ट डन आहे. आपण आता पोचतोय थोड्या वेळ. 5 तास झाले. 5 तास. किती तास? 5 तास. अजून 5 ते 10 मिनिटं फक्त. असं वाटतं 2-3 दिवसापासून. खूप मेहनत. असं वाटतं आम्ही 2-3 दिवसापासून इथेच आहे. 2-3 दिवस नाही जास्त. अभी बजे सुबह के 4:30. आप देख सकते हो हमारे अभी 12 बजे पर बजे 4. सकाळी 12 बजे. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:30. आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. 11:30 वाजून गेले. ऑलमोस्ट आम्हाला 6-6.5 तास झाले. टेंट वगैरेचं आता मी नंतर बघणार. तर बघा आता इथे पूर्ण धुकं आहे. आणि इथे पण पूर्ण धुकं आहे गडाजवळ. आता आम्ही टेंटसाठी जागा शोधतो. हे बघा इथून गड दिसतोय. सगळी माणसं कुठे? इथून. हा मग इथूनच जाऊया ना. झोपायसाठी जागा शोधायची सगळी मेहनत सुरू आहे. टेंट लावायला जागा नाही मिळते. मित्रांनो गडावरचं वातावरण एकदम शिवमय झालं आहे. तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा आमची टीम सगळी आम्ही इथे धोकं आहे. जाणार आहोत आपण इथे पण. तर आता आम्ही आलोय बाजारपेठेत. सगळीकडे लावलेले आहेत टेंट. आम्ही जागा शोधतो पण आम्हाला मिळत नाही.
अजून डान्स करायचा आहे, झोप आलेली पण त्याला करायला नाही मिळालं. बघूया आता पुढे. इथे तर जागाच नाही भाई, इथे जागाच नाही कुठे. नगरखाना दिसत पण नाही बाजूला. हो नाही नाही मध्ये झोपलेत. मित्रांनो आता बघा, आता आम्ही एकदम जवळ आलो आहोत. जागाच नाही टेंटसाठी, टेंटसाठी जागाच नाही. टेंट लावायचं मागे जाऊया ना, झोप नाही येणार. मित्रांनो आता अजून अर्धा तास झाला तर अजून टेंटची जागा नाही मिळाली. आम्ही अजून टेंटची जागाच शोधतोय. हे बघा, हा माझ्या समोरचा व्ह्यू आहे आणि हे तुम्ही बघू शकता सगळीकडे धुकंच आहे, फॉग, सगळीकडे टेंट आहे आणि ही मेन भिंत आहे किल्ल्याची समोरची. सगळे वेगवेगळीकडे जाऊन शोधतात जागा कुठे आहे. जर जागा भेटली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, नंतर आमचा प्रॉब्लेम वाढेल कारण आमच्याकडे सामान पण खूप आहे आणि आम्ही जागा आम्हाला मिळत नाही. ये रस्ता काय दिसत नाही. हे राहिला दगडी तर बघ कशी थांबला तिथं. अरे थांब, दिसत नाही मला काही. फुल पॅक आहे. तर मित्रांनो विजिबिलिटी एकदम झिरो आहे, नेक्स्ट टू झिरो आहे. आम्हाला काहीच नाही दिसत आहे आणि आम्हाला कळत नाही की आम्ही टेंट कुठे लावणार आहे. बघा आम्ही अजून वाट बघतोय, 1 वाजला तरी आम्ही वाटच बघतोय की टेंट लावायचं कुठे. रायगडला कुठे आलो ते पण नाही माहिती. रायगडला तर कुठे, हां रायगडला मी कुठे ते पण नाही माहिती आहे. कोणत्या साईडला जागाच नाही आहे टेंट लावायचं. काय करायचं, लावायचं की काय करायचं. सगळं चादर आदर आणि चल ना नाचायला. केच मागे घे, मागे केच इकडेच ठेव आणि तिकडे बॅग ठेव. मग सकाळ ऊन लागत नाही ना. बॅग दे, बॅग दे त्याला पहिले. पाहिजे हे 4 कोपऱ्याला 4 बॅगा ठेव बस. तर आम्हाला टेंट लावायची जागा मिळाली. टेंटसाठी जागा मिळाली ही बघा. तर मित्रांनो हे बघा, हा आमचा टेंट आहे, इथे लावला होतो. हे सगळे आतमध्ये झोपलेत आणि आम्हाला दोघांना बाहेर ठेवलं इकडे. आपला व्ह्यू बघा मित्रांनो, इथे झोपलोय आम्ही. अशी स्काय व्ह्यू बघा, स्काय व्ह्यू आहे. मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 4 आणि मला आणि गणूला बाहेर ठेवून हे सगळे इथे झोपलेत. माझा आवाजच बदलला पूर्ण कारण बाहेर थंडी खूप आहे, वातावरण गार आहे. बघा सुजलला असंच ठेवलंय आणि हा गणू इथे झोपलाय. ए जागा द्या रे जरा शिवाला. नमस्कार मित्रांनो, तर आता वाजलेत सकाळचे 6 आणि तुम्ही बघू शकता हे बघा अजून सगळे झोपले तिकडे. हा तर रात्री 1 वाजता झोपले, तो आता उठतोय. अशी जागा आहे. अरे काय सकाळ होते की नाही, चला लवकर यार. त्याला उठव. ते नाही उठला. तर हे बघा आता यांचे कुर्ते घालून झालेत, आता आमची टाईम आहे. चला ऑल रेडी फॉर द डे. इकडे आता ऑलमोस्ट 12 लाखाच्या वरती पब्लिक वरती गडावरती ऑलरेडी आली आहे आणि गर्दी जर तुम्ही बघाल हे बघा. कृपया रांगेची शिस्त पाळा.
मित्रांनो, तुम्ही मोजू शकत नाहीत एवढे ड्रोन आहेत. हे बघा, हे सगळे ड्रोन्स आहेत, तुम्ही मोजू शकणार नाहीत. सगळे ड्रोन्स आहेत. आपला ड्रोन शॉट शूट होतोय. मित्रांनो, गर्दी बघा. एक 11 ते 12 लाखाच्या आसपास पब्लिक आली आहे. पूर्ण डोंगर. ही आहे बाजारपेठ. हे बघा, हे आपल्या साईड. मित्रांनो, नगारखान्यावरचा गुलाल अंगावर घेण्याची जी इच्छा होती ती आज आमची सर्वांची पूर्ण झाली आहे. बघा, एक जण हरवलाय. आमच्यातला. सुजलला पाठवला नसेल पण सुजल फिरून नाही, सुजल गेला असता. सुजल थांबला असता तर नाही फिरून भेटला असता. तर मित्रांनो, आपल्याला हा जो टेंट मिळाला आहे हा आज माझ्या ताईने दिला आहे मला खास राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तर बिग थँक्स टू ताई. थँक्यू ताई म्हणा सगळे लोक. थँक्यू त्याची ताई. टेंट भेटला ना आपल्याला तिच्याकडून, तर थोडासा मस्का मारायला लागतो. म्हणजे कसं नेक्स्ट टाइम अजून काय ते बंद करणार. पोचली रायगड पत्रिका ताई आणि जिजूची. टाकतात एकदम असं बघताय काय. बघा सगळ्यांचे चेहरे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा शिवराज्याभिषेक सोहळा होतो संपन्न. आणि या बघा, आता आम्ही सगळे परतीच्या प्रवासासाठी निघालो आहे. पण आम्हाला सोडलं पाहिजे खाली. हां, आम्हाला सोडलं पाहिजे आणि आम्हाला आता गड उतरवायचं आहे. बाकी ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही केल्या. हे बघा, या सगळ्यांशिवाय हे पॉसिबल नसतं झालं. इच्छा पूर्ण झाली आमची. हा गणू, माझ्याशिवाय. हा श्लोक, ह्याला आम्ही गणू म्हणतो. हा देवांग, सुजल, ओमकार, हा संदेश दादा आणि हा आपला रोजचा वेदू. रोजचा काढला. फुल गर्दी झाली आहे. ओव्हर क्राऊड झालं आहे. आउट ऑफ कंट्रोल झालं आहे. म्हणजे एवढा क्राऊड झाला आहे बघा ना. आम्ही तिथून आलो पण पूर्ण लाईन आहे. आणि कमीत कमी 6 ते 7 तास आम्हाला लागतील उतरायला. हे बघा, आता आमचा विचार चालला आम्ही इथे टेंट लावतो. आणि दुसरा आमच्याकडे काहीच पर्याय नाही. लोक बघा कुठूनही निघून जातात. सगळे रस्ते बंद केलेत, जायला मार्ग नाही. आणि आम्ही एका वेगळ्याच रस्त्याने जातोय. कोणालाच नाही माहिती, इथे पोलीस पण नाहीत, कोणच नाही. आणि कोणालाच नाही माहिती आणि आम्हाला पण नाही माहिती की पुढे रस्ता आहे की नाही. नसेल तर आम्हाला परत 1 तास परत मागे जावं लागेल. आणि मग जिथे 4-5 तास जेवढे लागतील लाईनमध्ये तसं जावं लागेल. अरे यार, रस्ता नसेल तर परत रिटर्न. खूप बेकार अटकलोय आम्ही. आम्हाला रस्ताच नाही बघा. इथून डायरेक्ट दरी आहे. काहीच पर्याय नाही उरले. आता वाजलेत सकाळचे 10. ऊन पण वाढतंय. किती वेळ लागतोय जायला वगैरे आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. बघूया, संध्याकाळ होईल किंवा कदाचित दुसरा दिवस पण उजळेल. मित्रांनो, आता आम्ही 4-5 तासापासून एकाच जागी आहे. आम्ही अजून रस्ता शोधतो. आम्ही गाड्यावरती जातो. फुल पॅक. मार्गच नाही कुठे जायला. रस्ताच नाही. खूप थकलोय आम्ही. आमच्याकडे पाणी नाही, जेवण नाही. हे बघा, सगळे हारलेत. म्हणजे सगळ्यांनी ट्राय करायचं सोडून दिलं आता, कारण पाणी आलं. तर मित्रांनो, आता आम्हाला खरंच कळत नाही की आम्ही आता घरी जाणार पण आहोत की नाही. कारण इथे असं काही चान्सच नाही की आम्ही घरी पोहोचलो. म्हणजे कोण सांगतच नाही की तुम्हाला जायला मिळेल नाही मिळेल, इथून जा तिथून जा, काहीच चान्स नाही. आम्ही उगत भटकतोय इकडून तिथून. गर्दी आउट ऑफ कंट्रोल झाली मित्रांनो. आणि आम्ही अजून पण इथेच अडकलो. गर्दी कंट्रोलच होत नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर आम्ही परत निर्णय घेतला की आम्ही टेंट टाकून इथेच राहणार. आता आम्हाला माहीत नाही आम्ही आज पोचणार, उद्या पोचणार, परवा पोचणार, कधी पोचणार, काही आयडिया नाही. मित्रांनो, तुम्ही फक्त रील्स बघून वगैरे जर येत असाल तर प्लीज नका येत जाऊ.
कारण इथे गर्दी खूप जास्त असते. याचा अंदाज येत नाही व्हिडिओ आणि रील्समध्ये. हे माझं 3रं वर्ष आहे, त्यामुळे मला अंदाज होता. पण यावेळी जे रेग्युलर येतात म्हणजे आमच्यापेक्षा जास्त वेळा येतात, 10-10 वर्ष येतात, त्यांचासुद्धा अंदाज चुकला कारण गर्दी खूप जास्त झाली. हे बघा, गर्दी म्हणजे अफाट गर्दी आहे. ही लाईन अक्षरशः एकदम मागेपर्यंत गेली आहे. मी दाखवू शकत नाही, तर आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही आता टेंट लावून घेतो. मित्रांनो, माणसं हरवत आहेत, लहान लहान मुलं हरवत आहेत. खूप बेकार सिच्युएशन आहे. माणसं हरवत आहेत, मुलं हरवत आहेत, घरातले सगळे मेंबर हरवत आहेत. त्यांना जरा जरी जास्त धक्का लागला तर हे अर्धे खाली जातात. एवढी क्रिटिकल सिच्युएशन आहे. हे बघा, आम्हाला परत टेंट लावावा लागलाय. खूप बेकार टाईम चालू आहे आमचा सगळ्यांचा. हे बघा, एकदम बेकार टाईम चालू आहे. एका टेंटमध्ये आम्ही 7 लोक आहोत. जेवणाचा पण ठिकाणा नाही आमचा, पाण्याचा पण ठिकाणा नाही. तर हे बघा, पिठलं भाकरी आले, स्पेशल पिठलं भाकरी टेंटमध्ये आम्ही. भाकऱ्या आल्या आहेत. मित्रांनो, गरमी किती आहे याचा अंदाज जर तुम्हाला हवा असेल तर हे बघा, गरमी बघा, नेक्स्ट लेवल गरमी आहे. नेक्स्ट लेवल गरमी, नेक्स्ट लेवल. आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आता आम्ही आमचा टेंट काढतोय आणि निघायची तयारी सुरू आहे. तेव्हा सगळे लोक पडत आहेत. गर्दी जराशी कमी झाली आहे. आता निघूया पटापट. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही निघाले. माझ्या मागे तुम्ही बघू शकता रायगड आहे. हे बघा, माझ्या मागे रायगड किल्ला आहे. आणि आम्ही आता निघतोय फायनली 4 ते 5 तासाच्या लाईन नंतर. तर मित्रांनो, हे बघा, उतरायची वेळ आहे तरी सगळ्याचा उत्साह तेवढाच आहे. अजिबात उत्साह कमी नाही झाला. सगळ्यांचा उत्साह तेवढाच आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आम्ही ऑलमोस्ट 80 to 90% गड कवर केला आहे. आम्ही उतरलो आहे ऑलमोस्ट. मित्रांनो, आता फक्त 5 मिनिटाचा रस्ता राहिला आहे. मला माहिती आहे मी माझा चेहरा जास्त वेळ दाखवला नाही. त्याचं कारण हेच की माझा अवतार असा आहे. पूर्ण वेळ असाच माझा अवतार आहे. यांची मस्ती अशी चालू आहे. आणि खरं सांगायचं तर खूप मजा आली. कारण एक वेगळा अनुभव होता आणि हा अनुभव सारखा नाही मिळत, प्रत्येकाचा नशिबी नसतो. आणि त्याचा अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला माझ्या पूर्ण टीमसोबत. हे बघा मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे. आता वाजले रात्रीचे 8 आणि आम्ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याला आहोत. आणि हे बघा, तुम्ही ते बघू शकता, आम्ही आता मेन गेटला आलो आहोत. हा मेन गेट आहे रायगड किल्ले. बससाठी गर्दी आहे. नशीब आम्ही स्कूटीने आलो. या सगळ्या गव्हर्नमेंट बसेस आहेत इथून किल्ल्यापर्यंत वरती नेण्यासाठी लोकांना. हा बघा, हा किल्ला. आता आम्ही आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये आणि आता वाजल्यात रात्रीचे 9. आम्हाला 11च्या आत गावी पोचायचं आहे. आणि हे बघा, ही सगळी आपली टीम अशी बसली आहे इकडे. तर आता फटाफट जेवून आम्ही निघणार आहोत घरच्यासाठी. मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 10, 10:30 आणि आम्ही जेवून आता निघालो आहे. तुझं जे पण असेल ते तुम्हाला दाखवतो. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला, या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आम्ही घरी जातो. ते 10-15 मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. मित्रांनो, हे बघा, आम्ही आता पोहोचलोय घरी. फायनली आम्ही घरी पोहोचलोय.